to the Focus Academy. So this is Tushar Mangle from Focus Academy, and guys, this will be our last lecture of gravitation. So if you haven't seen my previous lecture, then I still recommend you all to see those lectures. In this lecture we are going to see two topics. That is the very first topic that we are going to discuss is escape velocity, ज्याला आपण मराठीमध्ये मुक्तिवेग बोलतो, आणि जो दुसरा टॉपिक आहे दॅट इज न्यूमेरिकल्स, म्हणजे काही उदाहरणं आज आपण बघणार आहोत. ओके, सो बघा, पहिला जो टॉपिक आहे तो मुक्तिवेग, याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो एस्केप वेलोसिटी. बघा नावातच लिहिलं आहे इकडे एस्केप, दिसतंय का? ठीक आहे. तुम्ही कम्प्युटरवरती पण एक जे कीबोर्ड असतो आपला, ठीक आहे, कम्प्युटरचा कीबोर्ड असतो, त्याच्यावरती एस्केप बटन असतो. एस्केपचा मिनिंग काय असतो? जी काय प्रोसेस चालू आहे त्याच्यामधून आपण एस्केप व्हायचं, म्हणजे बाहेर पडायचं, मुक्त व्हायचं. सेम इकडे पण तोच कॉन्सेप्ट आहे. मुक्तिवेग म्हणजे असा वेग, म्हणजे ज्या वेगाने आपण पृथ्वीवरून गेलो तर आपल्याला त्या गुरुत्वाकर्षणाच्या जो काही बल लागतं, दॅट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, जो आपल्यावरती नेहमी एक्झर्ट होत असतो, त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मग अशी काय वेलोसिटी असेल ते आपल्याला या पर्टिक्युलर याच्यामधून शोधायचं आहे. ओके, सो आता बघा, समजा हा आपला प्लॅनेट आहे, म्हणजे समजा अर्थ आहे, राईट. त्याच्यानंतर इथून कोणती तरी वस्तू एक वरती फेकली. ओके, समजा ही वस्तू इथपर्यंत आली आहे, तर या वस्तूचा जो काही अंतिम वेग आहे तो काय असेल? 0 असेल. दॅट फायनल वेलोसिटी ऑफ दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विल बी 0. सो आपण यांना न्यूटनच्या थर्ड लॉमध्ये, न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये आपण समीकरणामध्ये आपण हे टाकायचं आहे. सो v² = u² + 2as. सो व्हीच्या जागी आता काय टाकणार? v = 0, कारण की वस्तू जाऊन इथे थांबली आहे, म्हणजे हिचा अंतिम वेग काय झाला आहे? 0, आणि तो 0 आपण इथे टाकायचा. u, आता u इथे 0 नसणार का? कारण की ही वस्तू इथून इथे वरती गेली का नाही, ठीक आहे, म्हणजे याचा काहीतरी सुरुवातीचा वेग असेल, त्यामुळेच वस्तू वरती जाऊन कुठेतरी थांबली आहे. सो u² + 2, त्याच्यानंतर g. सो इकडे ह्यांनी काय घेतले? हां, -g घेतलं आहे. एज इक्वल टू -g घेतलं आहे का? कारण की आपण पृथ्वीच्या अगेन्स्ट चाललं, राईट. आणि त्याच्यानंतर हे s म्हणजे काय? अंतर, म्हणजे हीच उंची. ओके, सो आपण जर इकडे बघितलं, सो हा -2gs आहे, तो त्या साईडला जाणार, म्हणजेच इकडे काय येणार? u² = येणार 2g आणि s. ठीक आहे. सो आता बघा, हा s जर काढायचा आपल्याला, सो इथे काय येणार? u² इथे काय येणार आहे? 2 × g. ओके, सो हे एवढं अंतर असेल, म्हणजे ही कमाल उंची असेल, याच्यापेक्षा जास्ती तो वरती जाऊ शकत नाही. सो मॅक्स टू मॅक्स ही उंची असेल, एस असेल. सो तुम्हाला जर कोणी इनिशियल वेलोसिटी दिली असेल, ठीक आहे, तर तुम्ही आरामामध्ये ती वस्तू किती उंच जाऊ शकते हे या फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकता. सो समजा कोणी जर तुम्हाला दिले 10 मीटर/सेकंद हा सुरुवातीचा वेग आहे, दॅट इज अ इनिशियल वेलोसिटी 10 आहे, तर तुम्ही इकडे 10 टाकायचं, 10चा स्क्वेअर करायचं, 2 × g ची जी व्हॅल्यू आहे 9.8 ती इथे टाकायची, म्हणजे तुम्हाला ती वस्तू या ठिकाणापासून इथपर्यंत म्हणजे किती जाऊ शकते ते एस तुम्ही आरामात इथे टाकून शोधू शकता. ठीक आहे. पण आहे ना, ही वस्तू किती उंच जरी गेली ना आता इथपर्यंत, तरी तिच्यावरती काय लागणार आहे? गुरुत्वीय आकर्षणाचं बल लागणार आहे. मग आपल्याला आहे ना अशी वेलोसिटी शोधायची आहे, ज्या वेलोसिटीने आपण जर वरती गेलो ना, त्यानंतर त्या एका विशिष्ट लेवलला गेल्यानंतर आहे ना, त्या वस्तूवरचं गुरुत्वीय आकर्षणाचं बल आहे ना निघून जाईल, म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं बल लागणार नाही. अशी वेलोसिटी आपल्याला शोधायची आहे. जसं की आपण चंद्रयान-2 वगैरेचा कॉन्सेप्ट जर ऐकला असेल, तर बघा चंद्रयान-2 वगैरे सोडताना पण एस्केप वेलोसिटीचा सगळा हा कॉन्सेप्ट वापरला गेला आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीपासून खूप दूर अंतरावरती न्यायचं, आणि त्या ठिकाणापर्यंत गेल्यानंतर तिथे त्यांना कोणत्याही प्रकारचं गुरुत्वीय आकर्षणाचं बल त्याच्यावरती लागणार नाही आहे. ओके, सो हे बघा, म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवरती जाईल. अर्थातच जेवढ्या जास्त फोर्सने तुम्ही वरती फेकाल, जेवढी इनिशियल वेलोसिटी जास्त असेल तेवढा तो वरती जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल, कारण की पृथ्वी नेहमी कोणत्याही वस्तूला आकर्षितच करून घेत असते. ठीक आहे. मग आपल्याला तेच नाही पाहिजे. आता पृथ्वी आकर्षित करणार नाही अशा ठिकाणी जायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला वेलोसिटी द्यावी लागेल त्या वस्तूला, बरोबर ना. तर आता पुढे बघा, आपण पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य भूपृष्ठभागापासून उंचीनुसार कमी होत जाते, म्हणजे जसजसं आपण वरती जातो, ठीक आहे, तसतसं जीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. हे आपण बघितलंय मागे,
किंवा म्हणजे सरफेसवरती असताना त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर काय असते, त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर काय जीची व्हॅल्यू असते, आपण काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. ओके, आपण चेंडूचा आरंभीचा वेग जर वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा येईल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती मात करू शकेल. म्हणजे आपण अशी वेलोसिटी लावली, ही वस्तू इतकी वरती गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आता मात्र ह्या पृथ्वीचं जे काही आकर्षणाचं बल जे लागणार होतं ना, ते आता मात्र ह्याच्यावरती लागणार नाही. याचा अर्थ ही वस्तू पृथ्वीच्या आकर्षणाच्या बलापासून काय झाली, मुक्त झाली. काय झाली, मुक्त झाली. ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, एस्केप झाली. कळालं? एवढा सिंपल कॉन्सेप्ट आहे. तो परत पृथ्वीवर कधीच पडणार नाही, कारण की आता या ठिकाणी गेल्यानंतर त्या वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्वीय आकर्षणाचं जे काही बल आहे ते लागणार आहे का, नाही लागणार. तर पृथ्वीवरती येईल का ती वस्तू, नाही पडणार. ठीक आहे, मग हे अशाच प्रकारचे जे काही रॉकेट पण सेंड केले जातात इकडून पृथ्वीवरून. ठीक आहे, तर ते सर्व पहिले मेजरमेंट करतात की ह्याचं वजन किती आहे, ह्याला किती इनिशियल वेलोसिटी द्यावी लागेल. मग हे पर्टिक्युलरली पृथ्वीच्या ज्या काही कक्षेच्या बाहेर जाईल त्यावेळी ती वस्तू आहे ना, तिथे जाऊन आहे ना स्थिर राहील. का स्थिर राहील, कारण की आता मात्र त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचं आकर्षणाचं बल नाही, त्यामुळे ती वस्तू तिथे थांबणार आहे. त्याच्यामुळे त्याची जी काही वेलोसिटी असेल ती काय होणार आहे, 0 होणार आहे, फायनल वेलोसिटी. कळालं? ती वस्तू कशी होईल, स्थिर होईल. मग आपल्याला हीच वेलोसिटी काढायची आहे की ज्या वेलोसिटीने जी वस्तू वरती गेली ती परत पृथ्वीवरती पडणार नाही, ती पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणाच्या बलापासून काय होईल, मुक्त होईल. ओके, सो बघा ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ आपल्याला कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरायचं. तर एम वस्तुमानाची, आता वस्तुमान म्हणजे हे जे काही आहे किलोग्रॅममध्ये. ठीक आहे, किलोग्रॅममध्ये. ओके, आणि जर आपण वजन जर बघितलं, ठीक आहे, ते न्यूटनमध्ये असतं, ज्याला आपण वेट बोलतो. सो आता ह्यांनी एम वस्तुमानाची एक वस्तू घेतली. दे हॅव टेकन द वन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, आणि 2 ठिकाणी आहेत ना या एनर्जीज काढल्यात त्यांनी. बघा, जर तुम्ही इकडे नीट बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असताना, म्हणजे ही पृथ्वी आहे समजा, आणि एक वस्तू इथे पृष्ठभागावरती असताना आणि एक अनंत अंतरावरती, समजा इथे कुठेतरी अनंत अंतरावर, डॉटेड दाखवलं, याचं मिनिंग आहे अनंत अंतरावरती. ओके, आता आहेत ना हे फॉर्म्युले आपण मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलो आहे, 12mv². पण आता त्याला जी वेलोसिटी देणार आहे आपण, हा जो काही ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ऑब्जेक्टला कुठली वेलोसिटी देणार आहे आपण, एस्केप वेलोसिटी देणार आहे. म्हणून इकडे यांनी लिहिलं आहे VESC स्टँड्स फॉर एस्केप. मग हे इथे जरा थोडंसं वरती पाहिजे, वेगळं नाही आहे हे. सो 12mv². ठीक आहे, इथे जर गतिज ऊर्जा बघितली अनंत अंतरावरती तर इथे 0 येणार, कारण की वस्तू वरती जाऊन थांबणार आहे म्हणजे आता तिच्यावरती कुठल्याही प्रकारचं गुरुत्वीय आकर्षणाचं जे काही बल आहे पृथ्वीकडे यायचं ते लागणार आहे का, नाही. त्याच्यामुळे ती वस्तू तिथे जाऊन स्थिर होणार आहे. म्हणून तिथे त्याची गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी याला इंग्लिशमध्ये बोललं जातं. ठीक आहे, सो त्याची कायनेटिक एनर्जी इन्फिनिटी डिस्टन्सला असताना 0 असणार, आणि इथे असताना ती 12mv ESC एस्केप आणि त्याचा काय, स्क्वेअर. ओके, हे झालं गतिज ऊर्जेबद्दल. सो 2च ऊर्जा आपण विचारात घेणार आहे, एक गतिज ऊर्जा आणि दुसरी स्थितीज ऊर्जा. म्हणजे एकूण ऊर्जा जर बघितली आपण तर या 2 ऊर्जांची बेरीज करायची. ऊर्जा म्हणजे एनर्जी, गतिज म्हणजे कायनेटिक, आणि हे पोटेन्शियल एनर्जी. याचं हे जे काही फॉर्म्युला आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, -G M/R. ठीक आहे, आणि इकडे बघा स्थितीज ऊर्जा आहे ना, इथे -GM/m, आणि यांचं जे डिस्टन्स आहे ना इन्फिनिटीचा मिनिंग काय असतो, 1/0, राईट ना. सो जर मी असं टाकलं इकडे GM/1/0, तर इकडे कसं होईल बघा, हा 0 वरती जाईल ना इथे. ठीक आहे, म्हणजे वरची व्हॅल्यू काय होईल, 0, आणि खाली काय उरेल, 1. याचा मिनिंग काय, हे काय होणार आहे, 0/1 काय असतं, 0. या इन्फिनिटीच्या जागी काय टाकलं आपण, 1/0. पण हे जर वरती घेऊन जायचं असेल तर आपल्याला गोष्ट उलटी करावी लागते. सो हा 0 वरती जाईल, राईट. सो GM/m/0 काय झाला, 0, आणि हा अपॉन जो काही 1 आहे तो इथे राहणार आहे, आणि ही पूर्ण व्हॅल्यू जी काय येणार आहे 0. म्हणजे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा ही काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे एकूण ऊर्जा आहे ना, गतिज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, यांची जर बेरीज केली तर ती किती येणार आहे, इकडे 0 येणार आहे. कुठल्या अंतरावरती, अनंत. अनंत म्हणजेच काय, इन्फिनिटी. कुठे, इन्फिनिटी.
राईट. आणि हे जे काही आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. सो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बघा काय गतिज ऊर्जा काय आली, हाफ एम व्ही एस्केप वेलोसिटीचा स्क्वेअर प्लस स्थितीज ऊर्जा काय आली मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर ना का, नीट लक्षात ठेवा. आता हा नियम आहे ऊर्जा अक्षय्यतेचा नियम, याला बोलतात प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, जो आपण शिकलोय 9th स्टँडर्डमध्ये, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. म्हणजेच ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही, तिचे फक्त एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. उदाहरण सांगायचं झालं तर समजा डॅममध्ये पाणी असतं, धरणामध्ये बघा ते साठवलेलं असतं, त्यावेळी त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असते. पण ज्यावेळी ते डॅमचे दरवाजे खोलले जातात, ठीक आहे, त्यावेळी ती स्थितीज ऊर्जाचं कन्व्हर्जन होतं गतिज ऊर्जेत, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये आणि त्या पाण्याला वेग येतो आणि त्या वेगामुळे ती पाती जी फिरतात तिकडची आणि त्याच्यामुळे ऊर्जा निर्माण होते. ठीक आहे, सो कन्व्हर्जन कसं झालं, पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, कारण की ऊर्जा निर्माण होते. जलविद्युत हे असतात बघा, प्रकल्प असतात, तिकडे हे सगळं वापरलं जातं. म्हणायचं एवढंच आहे की ऊर्जा अक्षयतेचा नियम असंच बोलतो की कुठल्याही प्रकारची ऊर्जा ही नेहमी काय होते, तेवढीच राहते विश्वामध्ये. सो आता जर आपण इकडे बघितलं, सो E1 इज इक्वल टू E2. हा E1 म्हणजे हे बघा कुठे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, आणि E2 म्हणजे कुठे, अनंत अंतरावरती म्हणजे इन्फिनिटीवरती. सो आता E1 म्हणजेच काय, 1/2 mv² एस्केप, दॅट इज एस्केप वेलोसिटीचा स्क्वेअर मायनस जी एम एम अपॉन आर अँड दॅट इज इक्वल टू E2ची व्हॅल्यू काय 0 आली आपल्याला, कारण की ह्या दोन्ही 0 आहेत, त्यांची बेरीज 0 आली. सो इकडे लिहिलं 0. आता काय करायचं, हा जो काही कॉन्सेप्ट आहे आपल्याला अल्टिमेटली काय काढायचं, एस्केप. सो याला पहिले तिकडे घेऊन जाऊया आपण. सो हा काय होईल बघा, हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर मायनस त्या साईडला गेल्यावरती काय होणार प्लस, आणि हा जो काही 2 जो छेदात आहे ना, दॅट इज इन डिनॉमिनेटर, इट विल गो इन न्यूमरेटर. सो फक्त इकडे आहे ना व्ही एस्केप ठेवायचं आहे, बाकी सगळं या साईडला घेऊन जायचं आहे. ओके, मायनस त्या साईडला गेला, प्लस झाला. सो जी एम एम अपॉन आला, त्याच्यानंतर हा जो आहे एम इकडे तो छेदात येईल, त्याच्यामुळे तिकडचा एम आणि हा एम काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, पण आता हा काय आहे, स्क्वेअर आहे, पण आपल्याला स्क्वेअर नाही पाहिजे, एस्केप वेलोसिटी पाहिजे. सो इकडे बघा, जर मी याला आहे ना इकडे आरने मल्टिप्लाय केलं आणि याला आरने मल्टिप्लाय केलं, ओके, याचा मिनिंग काय झाला, जी एम अपॉन आर स्क्वेअर. जर तुम्ही नीट बघितलं असेल, जी एम अपॉन आर स्क्वेअर म्हणजे ही जीची व्हॅल्यू असते, माहीत असेल तुम्हाला जर तुम्ही काही लेक्चर बघितले असाल तर. ठीक आहे, सो जी एम अपॉन आर स्क्वेअर म्हणजे काय झाला, ही जी व्हॅल्यू आहे ना ती इथे टाकली आणि हा जो आर आहे तो हा आहे आणि हा जो 2 आहे तो हा आहे. आता काय घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं आहे म्हणून ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये आली आहे. आता आपल्याला जीची व्हॅल्यू माहिती आहे, सो 2 × 9.8 आणि आर जी रेडियस ऑफ आपली कशाची, पृथ्वीची त्रिज्या आहे, ठीक आहे, ती इथे टाकली 6.4 × 10⁶. आणि याचं जर तुम्ही उत्तर काढून बघितलं, ह्यांचा गुणाकार करून सगळ्या गोष्टींनी त्याचं स्क्वेअर रूट काढून बघितलं तर त्याचं ॲन्सर येतं 11.2 km/s. याचं मिनिंग काय, तर आपल्याला जर पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणाच्या बलापासून जर पृथ्वीपासून लांब जायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला ती वस्तू या वेलोसिटीने वरती सोडावी लागेल 11.2 km/s. म्हणजे एका सेकंदाला तिने किती अंतर कापलं पाहिजे त्या वस्तूने, 11.2 किलोमीटर. आता आपलं जे ठाणे आहे ना तेच काहीतरी 5.2 किलोमीटर आहे इथून लोकमान्य नगरपासून. ओके, ह्याच्या डबल एका सेकंदात जायचं, लक्षात ठेवा, पर सेकंड. अशा वेलोसिटीने जर तुम्ही कुठली वस्तू जर वरती पाठवली तरच ती पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून काय होईल, फ्री होईल, मुक्त होईल. सो ही व्हॅल्यू मोस्ट ऑफ दी टाइम्स एक्झाममध्ये विचारतात, व्हॉट इज अन एस्केप वेलोसिटी ऑफ अ अर्थ. ठीक आहे, सो तुमचा ॲन्सर काय पाहिजे, 11.2 km/s. पण समजा ही जर वेलोसिटी मला चंद्रावरती काढायची असेल तर काय, तर बघा यांनी इकडे काय दिलं, चंद्राचे वस्तुमान म्हणजेच काय, मास दिलं आहे. ठीक आहे, हे मास नॉर्मली कधी चेंज होत नाही, व त्रिज्या अनुक्रमे किती दिले आहेत बघा, इकडे मास काय दिले 7.34 × 1022 किलोग्रॅम म्हणजे 10 × 22 शून्य. ठीक आहे, त्याच्यानंतर 1.74 × 10⁶ मीटर ही त्याची काय त्रिज्या, दॅट इज रेडियस. ओके, चंद्राची.
आणि चंद्रावरील मुक्तिवेग काढायचा आहे. म्हणजे चंद्रावरून कुठली वस्तू जर फेकून दिली आपण, ठीक आहे, तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणापासून जर दूर जायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला चंद्रावरून ती वस्तू किती वेगाने सोडावी लागेल हे आपल्याला या गणितामध्ये काढायचं आहे. सो बघा, चंद्राचं वस्तुमान वगैरे हे यांनी सगळं लिहून घेतलं. ही व्हॅल्यू तर न्यूटनने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ही सगळीकडे कॉन्स्टंट राहते कोणत्याही दोन वस्तूमध्ये, ती दिलेली आहे. आता फक्त मुक्तिवेगाचा हा जो काही फॉर्म्युला आहे, हा वाला, ठीक आहे, सॉरी कुठे गेला, हा, याचा आपण काय काढायचं आहे, व्ही एस्केपचं जर मी काय घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं, तर हा असं आहे ना, काय ना, 2gm अपॉन इथे काय येणार आहे, कॅपिटल आर, राईट. सो आता बघा, इथे आपण व्हॅल्यूज टाकूया. 2 इंटू जीची व्हॅल्यू ही टाकली, त्याच्यानंतर एम म्हणजे मास ऑफ काय, चंद्राचं, दॅट इज मास ऑफ मून, ते इथे टाकलं, आणि आर दॅट इज अ रेडियस ऑफ मून, ती इथे टाकली. यांचं जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुम्हाला इकडे 2.37 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला चंद्रावरून ती जी काही वस्तू सोडणार आहे ना, तिने किती अंतर कापलं पाहिजे, 2.37, दॅट इज 2.37 किलोमीटर पर सेकंड गेली पाहिजे, तरच ती वस्तू चंद्राच्या जे काही गुरुत्वीय आकर्षण बल आहे त्याच्यापासून काय होणार आहे, मुक्त होणार. सो या दोन व्हॅल्यूज तुम्ही नीट लक्षात ठेवा, ही आणि ही वाली. ही परीक्षांमध्ये मोस्ट ऑफ दी टाइम्स विचारतात, हे डिराईव्ह करायला विचारतात. हे कसं येतं, प्रूव्ह दॅट की हे 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे असं विचारलं जातं. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मुक्त व्हायचं असेल तर या वेलोसिटीने आपल्याला जावं लागेल. ओके, आता जाऊया पुढे. बघा, काही एक्झाम्पल, सॉरी आपले न्यूमेरिकल्स आहेत ते घेऊया. हे तुमच्या एक्सरसाइजमधले न्यूमेरिकल्स आहेत, ते आपण आज सॉल्व करणार आहे. बघा, न्यूमेरिकल सॉल्व करताना आहे ना, रट्टा मारायचा नाही असं माझं म्हणणं असतं प्रत्येक वेळेचं. पहिलं गणित वाचून घ्यायचं, त्यांना काय बोलायचं आहे ना ते समजावून घ्यायचं, ठीक आहे, आणि मग त्यानुसार पुढे प्रोसीड करण्याचा प्रयत्न करायचा. रट्टा मारला तर आयुष्यभर तुम्ही रट्टाच मारणार. स्टारवाले प्रश्न पाठ केले तर तुम्ही आयुष्यात स्टार कधी बनू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो कॉन्सेप्च्युअली विचार करायला शिका. पहिली गोष्ट आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा, अॅन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे एक वस्तू आहे, ठीक आहे, त्या वस्तूला आहे ना 5 मीटर अंतरावर, म्हणजे समजा ही वस्तू आहे ती, ठीक आहे. सो या वस्तूला आहे ना इथून या ग्राउंडवरती पोहोचायला आहे ना किती सेकंद लागत आहेत, 5 सेकंद लागत आहे. याचा मिनिंग किती, याचा अर्थ काय झाला, टाईम किती घेतला, टाईम किती लागणार आहे आपल्याला, 5 सेकंड्स, राईट. त्याच्यानंतर ही जी हाईट आहे ना इथून इथपर्यंतची, ठीक आहे, ती किती मीटर आहे, 5 मीटर. पुढे ते लोक बोलतात व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. आता वस्तू इथून इथपर्यंत येत असताना अर्थात वेलोसिटी चेंज होणार, कारण की त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वीय आकर्षण बल लागलं, दॅट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी एक्झर्टेड बाय व्हॉट, अर्थ ऑन दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. दॅट्स वाय देअर विल बी द चेंज ऑफ वेलोसिटी अँड देअर विल बी द प्रेझन्स ऑफ ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर आपल्याला आहे ना इथे जीची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. सो बघा, जिकडे जिकडे डिस्टन्स दिलेले असतात ना तिकडे तिकडे आपल्याला हा फॉर्म्युला आपण आरामात वापरू शकतो. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल, ठीक आहे. असे मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी आपण शिकलो आहे 5-6 लेक्चरमध्ये, ओके, कारण की तुम्हाला कालचंच लक्षात राहत नाही. सो रिवाईज करत राहा सगळ्या गोष्टी. सो बघा, हा फॉर्म्युला, त्याच्यानंतर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हेच फॉर्म्युले आपल्याला या गणितांमध्ये वापरायचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, सो त्याच्या अगोदर आपण डेटा लिहून घेऊया की ह्यांना ॲक्च्युअलमध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये लिहू शकतो. सो बघा, आता डेटामध्ये यांनी काय काय दिलं आहे. सो यांनी टाईम दिला आहे. सो टी इज इक्वल टू किती येणार आहे, 5 सेकंड, राईट. त्याच्यानंतर एस म्हणजे डिस्टन्स, हे बरोबर का, किती दिलं आहे, 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, जीची किंमत शोधायची आहे. सो हे येणार टू फाइंडमध्ये, ठीक आहे. सो आपण जसे क्लासरूममध्ये सॉल्व करतो ना तसंच सॉल्व करायचं. त्याच्यानंतर इकडे लिहायचा फॉर्म्युला वगैरे वगैरे वगैरे, आणि इथे काय लिहाल तुम्ही, फॉर्म्युला इज इक्वल टू एस इज इक्वल टू काय येणार आहे, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर नाही घ्यायचा. आता काय घ्यायचा, जी टी स्क्वेअर, काय घेणार, जी टी स्क्वेअर. सो एस इज इक्वल टू यू टी
प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ओके, सो आता इथे प्लस घेतलं कारण की वस्तू खाली पडते. सो खाली पडतं तर जीची व्हॅल्यू काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, कारण की आपण अलॉंग द डिरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, सो आता आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा त्याच्यानंतर वस्तू आता स्टार्ट होणार आहे. सो यूची व्हॅल्यू काय असणार, 0. सो ती पण इकडे तुम्ही लिहून घ्यायची. यू इज इक्वल टू काय येणार, इकडे 0 येणार आहे. बरोबर का. सो आपण टाकूया इकडे. आता इकडे तुमचं काय असेल, सोल्युशन. ठीक आहे, सो एस इज इक्वल टू 0. अक्षर जरा खराब येतं माझ्या हाताला लागलं आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, 0 इंटू टी प्लस हाफ इंटू जीची व्हॅल्यू आपल्याला काढायची ती तशीच ठेवूया, जी असंच ठेवूया, इंटू टाईम जो दिला आहे. बघा टाईम किती दिला आहे, 5. सो 5 इंटू काय, 5. ओके, आणि या एसच्या पण जागी आपण किती टाकणार आहे, 5 टाकणार आहे, 5. ओके, एसची पण व्हॅल्यू किती आहे, 5. सो आता बघा इकडे हे 5 आहे तसंच येणार आहे, राईट. त्याच्यानंतर हे 0 होईल. 0 इंटू 2 काय झालं, 0. त्याला मी लिहिणार नाही. त्याच्यानंतर हा येणार इकडे हाफ. त्याच्यानंतर हा 5 इंटू 5 किती झाला, 25. सो इथे याला लिहूया इथे जरा असं 25. कुठून आले तर 5 इंटू 5 दॅट इज 25 इंटू इथे काय येणार आहे, जी. ठीक आहे, सो तुम्ही डायरेक्ट इकडे भाग पण लावू शकता. 5 एके 5, 5 5 25. बरोबर का. सो इकडे काय उरले, इकडे उरला 1, इकडे उरला 5/2 इंटू इथे काय, जी. आपल्याला व्हॅल्यू काढायची जीची. सो इकडे आपण पाठवूया ह्या 2ला. सो हा होणार 2/5 दॅट इज इक्वल टू इथे किती येणार आहे, जी. सो जी इज इक्वल टू 2/5. याला जर आपण भाग लावला तर 5 चोक 20. बरोबर, पण हा इथे येणार 0, पहिला पॉईंट येणार आणि मग असा येणार 4. ठीक आहे, आणि तुमची जीची व्हॅल्यू आता निघालेली आहे दॅट इज 0.4. आणि याचं युनिट लिहायला विसरायचं नाही, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि हे गणित तुमचं संपलेलं आहे. म्हणजे वस्तू इथून इथपर्यंत येत असताना त्याचं जे काही ॲक्सेलरेशन आहे ते किती असेल, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ह्या जीची व्हॅल्यू तुम्हाला आता भेटलेली आहे. सो हे तुम्ही नीट लिहाल, डेटा लिहाल. पहिलं टू फाइंड म्हणजे शोधायचं काय, त्याच्यानंतर इथे फॉर्म्युला लिहाल म्हणजे मराठीवाले इथे सूत्र लिहितील, त्याच्यानंतर इकडे मराठीवाले लिहितील दिलेली माहिती, त्याच्यानंतर इथे शोधायचे काय ते, त्याच्यानंतर इकडे सोल्युशन म्हणजे उकल, आणि जे जे काय असेल ते फायनल आन्सर आल्यानंतर तुम्ही लास्टला एक इकडे याच्यामध्ये लिहून टाकायचं की याचं जे काय काय त्या गोष्टी कशा आल्या. ओके, सो धिस वॉज व्हेरी चिंदी सम, एकदम नकली सम होता. आता जरा थोडंसं क्वालिटेटिव्ह समकडे जाऊया. क्वालिटीवाली सम नाहीच आहे, हे बिनअवकातीचे सम आहेत, एकदम फालतू. ठीक आहे, पुढे जाऊया. हे लोक बोलतात की रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे समजा हा एक प्लॅनेट आहे, समजा हा ए प्लॅनेट आहे आणि हा वाला जो प्लॅनेट आहे ना हा बी वाला प्लॅनेट आहे, आणि ही त्याची रेडियस आहे इथून इथपर्यंतची. सो ही घेतली मी समजा आर ए, इथे काय येणार आहे आर ए. ओके, आणि ही जी काय आहे ना ही येणार आहे आर बी, राईट. यांच्यात रिलेशन काय आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ, म्हणजे ही आहे ना या रेडियसपेक्षा कशी हाफ आहे. सो मी लिहिताना आहे ना इकडे सेम म्हणजे डेटामध्ये आहे ना इथे काय लिहिणार. सो बघा इकडे मी लिहिणार आर ए इज, इकडे काय लिहिणार हाफ, हाफ म्हणजे काय अर्धा, दॅट इज 1/2, आणि इकडे काय आर बी. म्हणजेच मी याला असं लिहून घेऊ शकतो कसं, बघा इकडे आर ए अपॉन हा आर बीला आहे ना खाली आणतो. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 1/2. ओके, म्हणजे एक रेशो तयार झाला आपला. ठीक आहे, पुढे अजून काय दिलं आहे बघा त्यांनी, इफ द मास ऑफ ए इज, मग तुम्ही इकडे लिहून ठेवायचं एम ए आणि इकडे लिहायचं मास ऑफ. ठीक आहे, काय प्लॅनेट ए, प्लॅनेट ए. ठीक आहे, इथे जरा शॉर्टकट मारला पण तुम्ही नीट लिहा. आणि एम बी इज अ मास ऑफ काय, एम बी इज अ मास ऑफ प्लॅनेट काय इथे येणार बी. ओके, हे इथे लिहायचं. सो हे झालं त्याचं काय एम ए आणि हे काय झालं एम बी. आय होप इट इज क्लिअर. म्हणजे तुम्हाला दिलेली माहिती का आले. आता आहे ना आपल्याला हे शोधायचं, हे एम बी काय ते शोधायचं आहे. पण याच्यासाठी त्यांनी अजून एक अट दिली आहे बघा. हे कधी असं होतं ज्याचं मास आहे ना ते काढायचं आपल्याला, ते कधी होतं ते लोक बोलतात, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी,
जी म्हणजे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन बी, म्हणजे ह्याच्यामुळे कोणतं ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होणार, जी बी, आणि याच्यामुळे काय होणार आहे, जी ए, राईट. सो आता त्याच्यासाठी पण ह्यांनी अट दिले, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी बी, म्हणजे इकडे लिहिलं मी जी बी इज हाफ, ठीक आहे, ऑफ व्हॅल्यू ऑफ जी ए, म्हणजे इथे लिहिलं जी ए. सो यांचा रेशो कसा तयार होईल बघा, इकडे येणार जी बी अपॉन इकडे जी ए, आणि दॅट इज इक्वल टू काय येणार इकडे 1/2. आय होप इट इज क्लिअर टू यू. आता आहे ना आपल्याला शोधायचं काय ते तुम्ही इकडे लिहायचं टू फाइंड, ठीक आहे. इकडे टू फाइंडमध्ये तुमचं काय येणार आहे, काय शोधणार आहे, तर तुम्ही इकडे एम बी माहिती नाही आहे, ओके. आणि इकडे फॉर्म्युला लिहायचं आपल्याला. फॉर्म्युलामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल, आपण हा डिराईव्ह पण केलेला आहे, ठीक आहे. आता बघा आपण आहे ना काय करूया, जी ए आणि काय येणार आहे आपलं जी बी, ओके. सो जर मी इकडे जी ए घेतलं आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर हे असं होईल बघा, जी एम ए, राईट. आपण इथे काय येणार आहे, आर एचा काय येणार आहे स्क्वेअर, ओके. आणि जर मी जी बी घेतलं तर ते कसं येईल बघा, जी एम बी आपण इकडे काय येणार आहे, आर बीचा स्क्वेअर, ठीक आहे. जी बी अपॉन जी ए करूया आपण, म्हणजे आपली कामं स्वस्तात होईल. सो तुम्ही याला हवं असेल तर ह्याला द्या इक्वेशन नंबर 1, ह्याला द्या इक्वेशन नंबर 2, आणि आता आपण करणार आहे 2 डिवाइड बाय, ठीक आहे, काय 1, ओके. सो 2 काय बघा, याच्यावरून भेटणार काय ते तुम्हाला समजेलच काय बोलायचं आपल्याला. सो हा जी बी अपॉन हा काय घेणार आहे मी जी ए, ठीक आहे. आता जी बी काय आहे, जी एम बी अपॉन इथे काय येणार आहे, आर बीचा काय येणार आहे स्क्वेअर, आणि इकडे काय येणार आहे जी एम ए अपॉन इकडे काय येणार आहे आर एचा काय येणार आहे स्क्वेअर, ओके. आता बघा हे ऑलरेडी छेद आणि छेद आहे, तर ह्याला जर वरती न्यायचं असेल तर उलटा करून टाकायचा, म्हणजेच कसं, जी एम बी अपॉन आर बीचा स्क्वेअर इंटू याला उलटं करून टाकायचं. म्हणजे आत्तापर्यंत हे डिव्हिजनमध्ये होते ना, आपण हे 7वी शिकलो आहे. याला जर मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचं असेल तर आपल्याला त्याला डिवाइड करायला लागतं. सो आर एचा काय येणार इकडे स्क्वेअर, आणि आपण इकडे येणार जी एम ए. आय होप इट इज क्लिअर. सो हा जी आणि जी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, ठीक आहे. सो इकडे बघा आता थोडंसं इकडचं मला उडवावं लागेल, सो दॅट, ठीक आहे. चला आपण ट्राय करूया इकडेच. आता बघा एम एमवाल्या टर्म एका साईडला आणूया आणि आर आरवाल्या टर्म एका साईडला आणूया. सो इकडे येणार आहे एम बी अपॉन इकडे काय येणार आहे एम ए, आणि इकडे येणार आहे आर ए अपॉन आर बी, यांचा दोघांचा पण स्क्वेअर, कारण की दोघांचा स्क्वेअर तर मी एकदाच लिहू शकतो असं, आणि कंसात लिहून याचा स्क्वेअर करून टाकला. आणि इकडे कोण आहे जी बी अपॉन जी ए, ओके. सो आता ह्या जी बी अपॉन जी एच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत 1/2, आणि आर ए अपॉन आर बीचे व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे, ठीक आहे. सो आपण टाकूया इकडे, ही आहे 1/2, इथे येणार काय तुमचं एम बी अपॉन एम ए, आणि इथे काय येणार आहे आर ए अपॉन आर बीचा स्क्वेअर आहे, म्हणजे 2 टाइम्स येणार, बरोबर का, आर ए अपॉन आर बी म्हणजे 1/2 स्क्वेअर आहे, म्हणजे 2 वेळा गुणणार 1/2, ठीक आहे. आता हा 1/2 आणि हा 1/2 काय होणार गुल होणार. सो आता इकडे काय फक्त उरला 1, सो 1 इज इक्वल टू एम बी अपॉन काय इकडे येणार आहे एम ए इंटू काय 1/2. सो आता हा 2 छेदात येतो इकडे जाणार, सो तुमचं, आणि हा ए पण, या दोघांना पण घेऊन जाऊया आपण, ठीक आहे. सो 2m आहे. सो एम बी इज इक्वल टू 2 इंटू इथे काय येणार आहे तुमचं एम ए, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे एम बीचं जे मास आहे ना ते एम एच्या मासच्या कसं असणार डबल असणार. अर्थातच बघा ही वस्तू मोठी असेल
तर या वस्तूच्या ती किती पट असेल ते त्यांच्या रेशोवरून काढलं, पण अर्थात जास्ती असलं पाहिजे एम व्हीचं मास तुमचं. ओके. सो मराठीवाल्यांनी इकडे क आणि ख जे काय असेल ते आर क आणि आर ख ते घ्यायचं आणि जी क आणि जी ख वगैरे घ्यायचं. बाकी सगळी प्रोसेस काय सेम आहे. ठीक आहे. अशा टाईपची गणितं मोस्ट ऑफ दी एक्झाम्समध्ये विचारली जातात. ओके. पुढच्या याकडे जाऊया आता. द मास अँड दी वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. हरकत नाही, म्हणजे एका वस्तूचं वस्तुमान दिलं आहे आणि वजन दिलं आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर वस्तुमान हे कधीच बदलत नाही, म्हणजे मास आहे ना, मास ते कधीच बदलत नाही. जर त्या मासवरती कुठला फोर्स लागला, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर त्याचं वेट बदलतं. ठीक आहे. जसं मागे आपण डिस्कस केलं की वेट ऑन अर्थ अँड वेट ऑन मून हे वेगवेगळे बघायला भेटले. इकडे पण सेम कंडिशन आहे. बघा आता त्यांनी काय दिलं आहे, मास अँड द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, ठीक आहे, ऑन द अर्थ आर 5 किलोग्रॅम 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. सो डेटामध्ये आहेत ना, बघा त्यांनी काय दिलं आहे, मास दिलं आहे. ओके. एक ऑब्जेक्टचं ते किती दिलं आहे, 5 किलोग्रॅम. ठीक आहे. आणि वेट जे आहे ना ते किती दिलं आहे, 49 न्यूटन. मागे मी तुम्हाला बोललेलं, पण वेट कशाने ओळखायचं, न्यूटनमध्ये असेल तर समजून जायचं ते वेट आहे. ओके. ते झालं. तर आता त्यांनी विचारलं ॲज्युम दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. सो आता इथे दोन गोष्टी आल्या बघा, एक अर्थ आल्या आणि मून आलं. सो आपण आहे ना इकडे याला घेऊया ME आणि याला घेऊया WE. याचा मिनिंग काय, मास ऑन अर्थ अँड इथे काय वेट ऑन अर्थ. पण आपल्याला माहिती आहे की मास कधी चेंज होतं का, नाही. सो इकडे तुम्ही लिहायचं मास ऑन अर्थ, ठीक आहे, इज इक्वल टू मास ऑन काय मून. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे मास ऑफ अर्थ किती दिले, मास ऑफ अर्थ बोलतोय मी, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन अर्थ. ओके. सो इकडे मी लिहिणार की मास ऑन मून हे इकडे आणलं का, आणि इज इक्वल टू अर्थवरचा किती मास आहे, 5 किलोग्रॅम. संपला. म्हणजे याचा मास जे आहे ना, जे पृथ्वीवर असेल ते चंद्रावरती पण असेल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल बघायला भेटणार नाही. ओके. पण वेट मात्र चेंज होईल. ठीक आहे. मग त्यासाठीचा जो फॉर्म्युला असतो ना तो हा वापरतो आपण, W इज इक्वल टू M इंटू G. राईट. सो हा तुम्हाला फॉर्म्युलामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर शोधायचं काय होतं ते आपण मास अँड काय वेट, ते तुम्ही कशात लिहाल, टू फाइंडमध्ये. आता बघा, जर मी अर्थवरती जर घेतलं तर WE हे होणार ME. ठीक आहे. सो ह्या MEला लिहिण्यापेक्षा ते तसंच राहू दे, इकडे लिहूया G, कारण की हे मास आणि तिकडे पण सेमच राहणार आहे. सो WM. सो इथे काय येणार, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून, दॅट इज WM. इथे काय येणार M. का Mच राहणार, कारण की मास कधीही चेंज होत नाही. ठीक आहे. सो आता हे फर्स्ट आणि हे काय सेकंड. ओके. सो यांना मी डिवाइड जर केलं तर WE अपॉन WM, त्याच्यानंतर इकडे येणार M अपॉन M इंटू हा GE अपॉन इथे काय येणार आहे भाई GM. सो हा M आणि M काय होणार, कॅन्सल होणार. आता हे कुठून आणायचं, याच्यासाठी त्यांनी कंडिशन दिले इकडे बघा, ॲज्युम दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. सो हे तुम्ही इथे लिहिणार, G ऑन मून इज किती, 1/6 टाइम्स ऑफ G ऑन E. म्हणजे जर मी यांचा रेशो काढला इकडे GM अपॉन इकडे काय GE, तो किती येणार आहे, 1/6. ओके. सो बघा ही व्हॅल्यू आपण इथे टाकायची. हे GM अपॉन GE आहे, पण आपल्याला इथे काय दिले, GE अपॉन GM, म्हणजे याला उलटं करावं लागेल. सो मी इथे लिहिलं इथे काय लिहिणार आपण, 6 लिहिणार डायरेक्ट, आणि इथे लिहिणार WE अपॉन WM. का आलं, हे GE अपॉन GM ची व्हॅल्यू 6 का लिहिली, कारण की आपल्याकडे GM अपॉन GE ची व्हॅल्यू 1/6 आहे, पण आपल्याला याला उलटं करावं लागेल, कारण की इकडे GE अपॉन GM आहे, म्हणून इकडे 6 आला. सो तुमची कंडिशन काय होईल, WE दॅट इज इक्वल टू 6 इंटू इथे काय येणार WM. म्हणजेच
पृथ्वीवरचं जे वजन असेल ते चंद्रावरच्या वजनापेक्षा 6 पटीने कसं असेल, जास्त असेल. हेच त्यांना इकडे त्यांनी विचारलेलं होतं. अज्युम दॅट द ॲसेलरेशन काय, तर त्यांनी विचारलेलं व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. सो आपण जर मूनच्या बाबतीत करायला घेतलं, सो इकडे WM इज इक्वल टू, इथे काय करणार आपण, WE अपॉन इथे काय येणार आहे 6. सो इट विल बी द 1/6 टाईम दॅट ऑफ अर्थ. हे तुमचं फायनल आन्सर असेल. सो मास काय आलं 5 किलोग्रॅम, जे चेंज नाही होणार, पण वेट ऑन मून इज 1/6 टाईम वेट ऑन अर्थ. हे तुमचं लास्टचं आन्सर असेल. ठीक आहे. नाही समजलं तर तो तुमचा फॉल्ट आहे, पण समजून घ्या, कारण की याच्यामध्ये समजण्यासारखं काय नाही. फक्त गणितांमध्ये हे फक्त मानामानी करायचं आणि आन्सर काढायचं, पण मला हे जाम चिंदी वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. आता एक लास्टचं आपण हे गणित बघूया आणि मग आपण थांबूया. ओके. हे गणित, तर एक समजा एक टेबल दिला आहे असा. ठीक आहे. सो एक चेंडू आहे समजा इथे ठेवलेला आहे तो, आणि हा चेंडू आणि हा याला तर पाय दाखवावे लागतील. ठीक आहे. सो इमॅजिन करा की याचे हे थोडे फेंगडे पाय आहेत असे. ठीक आहे. आणि हा चेंडू आता खाली पडतो आणि या जमिनीवरती येऊन तो पडतो. ठीक आहे. सो इथून हा इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे. सो काय 0 सेकंदात तर हा इथून इथे तर जाणार नाही ना. ठीक आहे. तर त्याला टाईम किती लागला, 1 सेकंदात तो खाली पडला आहे. ठीक आहे. आता टाईम दिला आहे त्यांनी, दॅट इज 1 सेकंड. त्याच्यानंतर त्यांनी व्हॅल्यू दिली आहे जीची तिथे असताना, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर ते लोक बोलत आहेत हाईट ऑफ द टेबल, म्हणजे एस काढायचा आपल्याला, एस. ठीक आहे. सो हा ज्यावेळी बॉल इथून पडेल ना, त्यावेळी याची इनिशियल वेलोसिटी काय असेल, 0 असेल. म्हणजे तुम्हाला हे पण इथे लिहून घ्यावे लागेल, u इज इक्वल टू 0. त्यांनी विचारलं आहे कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग, म्हणजे आपल्याला फायनल वेलोसिटी काढायची, आपल्याला अंतिम वेग काढायचा. सो टू फाइंडमध्ये आपल्याला पहिली गोष्ट इथे v काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर हाईट ऑफ द टेबल म्हणजे ती किती डिस्टन्स आहे ते आपल्याला ओव्हरऑल ते शोधायचं. अँड द हाईट ऑफ द टेबल काढायची आहे. बघा एकदम तसं बघायला गेलं तर हे चिंदी गणित आहे. आपल्याला माहीत असेल तर आपण हे वापरलं आहे फॉर्म्युला, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. कळलं का, काय हाफ GT स्क्वेअर. आता हे 0 होणार का, कारण की U काय 0 आहे ना. सो एस इज इक्वल टू 0 इंटू तो टाईम काही असो पण उत्तर 0च येणार त्या या पर्टिक्युलर टर्मचं, प्लस हाफ. आता जी बघा पॉझिटिव्ह घेतला कारण की वस्तू खाली पडते. जीची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे भाई, 10. आणि इथे टी किती आहे, टाईम किती दिला आहे 1 सेकंड, राईट. सो 1 इंटू 1 जे काय असेल ते. सो एस इज इक्वल टू इथे 2 के 2 पंचे 10. सो आपल्याला इथे किती भेटणार आहे ते 5 मीटर. हे जे डिस्टन्स आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, कवर केलेलं आहे. आता हे हाईट निघाली टेबलची, एस भेटला ना आपल्याला डिस्टन्स, पण इथे पोचला असताना तो व्ही काय असेल ते आपल्याला काढायचं. मग त्याच्यासाठी दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे, फॉर्म्युले डोक्यामध्ये फिट पाहिजेत. व्ही इज इक्वल टू यू प्लस AT वाला फॉर्म्युला आहे ना, त्या एच्या जागी आता टाकणार आपण GT. यू तर काय भाई 0 आहे, सो इथे मी काय टाकणार 0. जीची व्हॅल्यू काय 10 आणि टीची व्हॅल्यू काय 1 सेकंड 1. सो व्ही इज इक्वल टू इथे येणार आहे तुमचं 10 मीटर पर सेकंड. मला असं वाटतं आपण व्ही इज इक्वल टू यू प्लस AT हे वापरण्यापेक्षा हे एक वापरूया, व्ही स्क्वेअर. बघू हे वापरून काय येतं, इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. ओके. का असं बोलतो आहे मी ते बघूया जरा. 2G, जीची व्हॅल्यू किती आहे 10, आणि एस आहे ना हा एस. ठीक आहे. कुठे गेला हां ठीक आहे. हा एस आपण शोधला ना 5, बरोबर का. सो 5 जुने किती 10, बरोबर का. 10 किती 100. सो 20 स्क्वेअर. तुम्हाला दाखवायचं काय ते मी सांगतो तुम्हाला नंतर. आता याचं जर स्पीड आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर हे किती होणार आहे 10 मीटर पर सेकंड. प्लस और मायनस हे माहीत असेल तुम्हाला, मायनस घेऊ नाही शकत आपण. ठीक आहे सद्यस्थितीला. सो तुम्ही आयदर हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा, कारण की
तुमच्याकडे ह्या फॉर्म्युल्यामध्ये एस पण अवेलेबल आहे ना, मग तो तुम्हाला आरामात भेटू शकतो. ठीक आहे. सो तुम्ही एकतर हा फॉर्म्युला यूज करा किंवा हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला व्ही जो आहे तो आरामामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हाईट भेटली थ्रू दिस एस, आणि तुम्हाला स्पीड ऑन रिचिंग म्हणजे इथे पोहोचल्यानंतरचा जो वेग असेल फायनल वेग पण काय भेटला आहे 10 मीटर पर सेकंड. आणि मग हे तुम्ही फायनली एका लास्टच्या ओळीमध्ये फायनल आन्सर वगैरे लिहून ठेवायचं आहे. मला असं वाटतं आहे हे तुम्हाला समजलं असेल. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढीच गणितं बघूया. बाकीची काही लेक्चर आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघू, ज्यावेळी आपण लाईव्ह लेक्चर्स वगैरे क्लासरूममध्ये कंडक्ट करू. आणि मग त्यावेळी आणि पुढचं जर वगैरे मी उद्या वगैरे घेतला लेक्चर तर तुम्हाला सांगेन की कोणत्या गोष्टी बायहार्ट करायच्या त्या चॅप्टरमधून, सो दॅट तुम्हाला एकदम इझी पडेल की काय गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा. सो हा चॅप्टरने खूप वेळ घेतला, पण मी खूप डेप्थमध्ये शिकवलं. जे मी इनपुट दिलं त्याचा आउटपुट देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जेवढं मी टाईम दिला ना तुमच्यासाठी त्याचं मला काहीतरी एक फ्रूट द्या. ओके. So we will stop here. Thank you very much for watching this. Please like this content if you really have understood something. Otherwise, there is no need to like. Okay. So we'll meet in the next lecture. Till then, bye bye.